हॅलो फ्रेंड्स, जसं आपल्याला माहिती आहे आपली यूथ क्लब आयोजित राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा 2024 ही दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी शेड्यूल्ड आहे। त्या संदर्भातील पूर्वतयारीच्या या काही क्लिप्स। तर दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी ऑफिशियली आउट झाली रायगड प्रदक्षिणेची तारीख आणि अकॉर्डिंगली त्या संदर्भातील सगळे ब्रॉशर्स तयार करण्यात आले। यावेळी महिला मंडळाकडे काही विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या। प्रदक्षिणेसंदर्भातील पहिली आढावा मीटिंग झाली ती दिनांक 25/11/2024 रोजी आणि त्यानंतर लगेचच रायगड प्रदक्षिणेचे बॅनर्सही तयार करण्यात आले आणि लगेचच ऑनलाईन बुकिंग्सची लिंकही ओपन करून बुकिंग्सही जोरात सुरू झाल्या। प्रदक्षिणेची पुढील मीटिंग दिनांक 5/12/2024 रोजी संपन्न झाली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पत्रकार परिषद भरवण्यात आली। तारीख होती 10/12/2024 आणि त्याच रात्री म्हणजे दिनांक 10/12/2024 रोजी महाडमध्ये ठिकठिकाणी बॅनर्स लावण्याचे काम करण्यात आले। परमिशन लेटर्स आणि इन्व्हिटेशन लेटर संदर्भातील सगळी कामं ही सिनियर ग्रुप मेंबर्सने चोख बजावली। हॅलो फ्रेंड्स, आज आपण रायगड प्रदक्षिणेच्या मीटिंगला आलेलो आहोत। ही यावर्षीची शेवटची मीटिंग आहे आणि 29 डिसेंबरला जसं आपल्याला माहिती आहे आपली रायगड प्रदक्षिणा शेड्यूल आहे। आज मीटिंगचे मी थोडेसे काही क्लिप्स घेतलेले आहेत। फक्त एखाद्याची नावं लिहून घ्यायची जी येतील त्यांची आपल्याला तिकडे प्रॉपर रजिस्ट्रेशन मध्ये करायचं म्हणजे पैसे नाही तर तुम्हाला प्रॉपर रजिस्ट्रेशन करायचं गेटवर आपले तिकडे सेपरेट करायचं आणि एक नवीन तुम्हाला बनवतात ते तुम्हाला बघितलं दिनांक 22/12/2024 रोजी काही ग्रुप मेंबर्सची टीम तयार झाली ती प्रदक्षिणेचा रूट मार्किंगच्या तयारीसाठी। हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला जसं माहिती आहे की आपली जी रायगड प्रदक्षिणा आहे ती 29 तारखेला ही फायनल झालेली आहे आणि त्या संदर्भातले सगळे कामही जोरात सुरू आहे। जे सेल्फी पॉईंटचं जे काम आहे ते माझ्याकडे देण्यात आलं आहे आणि त्या संदर्भात आता मी शिल्पी झेरॉक्समध्ये चालली आहे। तिथे बाळादादा आणि बुटाला सर थांबलेले आहेत, सो मी पुढचा व्हिडिओ तिथला शेअर करतेच। या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। ॲज आय सेड की बॅनरच्या कामासाठी इथे आलेलो आहोत। काम सुरू आहे। बाळाला इथे आहे, राजेश बिटाले इथे आहे आणि हा जो जय इसम आहे तो आमचं काम पटकन करत नाही आहे। सगळेजण त्याला ओरडत आहे पण तो दुसरीच कामं घेऊन बसलेला आहे। सो त्यांनी लवकर काम करावं। आमचं योगेश दादा त्याच्या कामात आहे आणि योगेश दादा त्याच्या कामात मग्न असा। जे लेटर्स आहेत ते तयार झालेले आहेत, सही करतोय आणि योगेश दादा नेहमीप्रमाणे शांतपणे स्माइल देताना ग्रुपवर टाकतात। हे बघा इथे काम सुरू आहे। महाराष्ट्र गुजरात वॉर महाराष्ट्र वर्सेस गुजरात फॅसिलिटी द्या ना उद्योगधंद्यांना। आपले आमचं बॅनरचं काम सुरू नाही तोपर्यंत आमचा थोडा टाइमपास सुरू आहे। ही सगळी जस्ट फॉर फन सुरू असलेली चर्चा आहे, कोणीही सिरियसली घेऊ नये। व्ह्यू आहे मग आपल्याकडे आता काय नुसतं भांडणं जायचं आणि फायनली आपलं सेल्फी पॉईंट बॅनरचं काम पूर्ण झालं आहे, ते पण आत्ताच आपण रिव्हील करणार नाही आहोत। सो फ्रेंड्स, तुम्हाला रायगड प्रदक्षिणेसंदर्भातील पूर्वतयारी कशी वाटली हे नक्की कळवा आणि स्टे ट्यून्ड। अंटिल देन टेक केअर, बाय।